विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या या प्रकरणाच्या अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे. या अगोदरच्या भागामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या लोकसंख्येचा अभ्यास केला. आज आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील लोकसंख्येची जी रचना आहे, वैशिष्ट्ये आहेत, त्यांचा अभ्यास करणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य दिले लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? तर लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय. भारत व ब्राझील या दोन्ही देशांच्या लिंग गुणोत्तराचा अभ्यास करण्यासाठी आकृती क्रमांक 6.3 आपण बघू. या आलेखात दोन्ही देशातील लिंग गुणोत्तर दाखविलेले आहे. सर्वात प्रथम या आकृतीतील पहिला वरचा जो आलेख आहे तो आपण अभ्यासू. ब्राझील देशामध्ये गेल्या अनेक दशकात लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे. म्हणजेच 1000 पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे. या देशातील स्त्रियांची संख्या 2001 पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा लक्षणीय रीतीने वाढलेली आपल्याला दिसून येते. आकृतीमध्ये आपल्याला हे बघता येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिलेली आहे. एकीकडे वर्ष आहेत आणि एकीकडे लिंग गुणोत्तर दिलेले आहेत. 1961 पासून तर 2001 पर्यंत ब्राझील देशामध्ये 1000 पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर राहिलेलं आहे. 2001 नंतर मात्र याच्यामध्ये खूप वाढ झालेली आहे आणि 1000 पेक्षा जास्त स्त्रियांची संख्या आपल्याला इथे बघता येईल. म्हणजे 2011 मध्ये जवळपास 1000 पुरुषांच्या मागे 1080 स्त्रियांचं प्रमाण आपल्याला इथे दिसून येतं. आता भारताच्या लिंग गुणोत्तराचा आपण अभ्यास करू. भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो भारतातील लिंग गुणोत्तर जे आहेत ते कमी आहे. भारतात गेल्या अनेक दशके लिंग गुणोत्तरात चढउतार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. 1991 नंतर भारतात लिंग गुणोत्तरात थोडी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. याचं कारण काय असेल तर 1981च्या दशकानंतर भारतात समाजामध्ये जनजागृती करण्यात आली आणि स्त्रियांच्या विरोधातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ही जी जनजागृती घडून आलेली होती त्याचा इथे आपल्याला फायदा झालेला दिसतो. त्यासोबतच स्त्रीभ्रूण हत्या, हुंडा पद्धती, स्त्रियांवरील अत्याचार यासारख्या ज्या समस्या होत्या त्याच्यावर कठोर आणि कायदेशीर कारवाई तत्काळ करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे लिंग गुणोत्तरामध्ये 1991 सालानंतर आपल्याला वाढ झालेली दिसून येते. भारतामध्ये जर आपण बघितलं तर 1961 तर या ठिकाणी 2001 पर्यंत आपल्याला सातत्याने या ठिकाणी हा आलेख खाली आलेला दिसतो, परत थोडासा वाढलेला दिसतो. मात्र 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांचं प्रमाण हे या ठिकाणी कमीच राहिले आहे. 940-930 पर्यंत आपल्याला दिसतं. 1991 नंतर त्याच्यात थोडीशी वाढ झालेली आपल्याला दिसते. 2011 मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला हे थोडंसं प्रमाण वाढलेलं दिसतं. मात्र 1000पेक्षा ते आपल्याला खूप कमी असलेलं दिसून येतं. म्हणजे भारतात लिंग गुणोत्तर आपल्याला कमी असलेलं दिसून येतं. भारत आणि ब्राझील यांच्या लोकसंख्येच्या रचनेचा वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना आपल्याला दुसरं वैशिष्ट्य दिले आहेत वय आणि लिंग मनोरा. वय आणि लिंग मनोरा म्हणजे काय? लोकसंख्येचा वय आणि लिंग दाखवणारा आलेख आहेत त्याला लोकसंख्येचा मनोरा असे म्हणतात. या मनोऱ्याचा उपयोग काय आपल्याला इथे दिसतंय आकृती क्रमांक 6.4 मध्ये. या मनोऱ्याचा उपयोग एखाद्या प्रदेशातील वय व लिंग या संदर्भाने
लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी या आलेखाचा उपयोग होत असतो. या आलेखाचा अभ्यास करून आपण देशातील विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांची संख्या किंवा त्यांची टक्केवारी आपण ओळखू शकतो. देशात मुले, तरुण व वृद्ध लोक किती आहेत हे देखील आपल्याला कळू शकते. बघा, दोघी नकाशांचं आपण निरीक्षण करू. दोघी नकाशांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की दोन्ही देशांमध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे. बघा, या ठिकाणी इथे एकीकडे दिले आहेत वयोगट आणि एकीकडे आपल्याला या ठिकाणी दिसते लोकसंख्येची टक्केवारी. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे तर स्तंभालेखाचा प्रकार. मात्र हे जे स्तंभ आहेत ते आपल्याला आडवे दिसतात. आपण काढताना हे स्तंभ बऱ्याचदा उभे काढत असतो, मात्र इथे स्त्री आणि पुरुष अशी दोघे या ठिकाणी आकडेवारी दाखवण्यासाठी आपल्याला हे स्तंभ आडवे केलेले दिसतात. बघा, तरुण वर्ग जो आहे या तरुण वर्ग इथे आपल्याला या ठिकाणी याचं प्रमाण इथे जास्त दिसते दोन्ही देशांमध्ये. परंतु भारतामध्ये ब्राझीलपेक्षा मुलांची टक्केवारी इथे जास्त आपल्याला दिसते. लहान वयोगट जो आहे त्या लहान वयोगटातील मुलांचं प्रमाण भारतात जास्त आहे, ब्राझीलमध्ये हे आपल्याला कमी दिसून येतं. ब्राझीलपेक्षा मुलांची टक्केवारी भारतामध्ये जास्त असलेले आपल्याला दिसते. बघा, ब्राझील देशामध्ये मात्र 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा जास्त आहे. इथे जर वयोगट आपण बघितला तर 80, 84, 85 ते 89 इथे हे प्रमाण आपल्याला जास्त दिसतंय ब्राझीलमध्ये, तर भारतामध्ये हेच प्रमाण आपल्याला कमी दिसून येतंय. लोकसंख्येच्या वय रचनेचा विचार करता ब्राझीलची लोकसंख्या हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत असलेली आपल्याला दिसून येते. मात्र भारतातली परिस्थिती त्यापेक्षा वेगळी आहे. भारतात तरुण वयोगट जास्त आहेत, म्हणजे भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहेत, म्हणून भारताला तरुण लोकसंख्येचा देश असे म्हटले जाते. भारताला तरुणांचा देश असे देखील म्हटलं जातं. असा देखील आपल्याला या ठिकाणी कारण त्यामध्ये प्रश्न विचारला जातो. भारत आणि ब्राझील यांच्या लोकसंख्येचं आपल्याला तिसरं वैशिष्ट्य दिलेलं आहे आणि ते आहेत या ठिकाणी तिसरं वैशिष्ट्य आपल्याला दिलं आहे लोकसंख्या वाढीचा दर. लोकसंख्या वाढीचा दर याचा आलेख जर आपण बघितला तर या आलेखामध्ये ब्राझील आणि भारतातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण आपल्याला दाखविलेले आहे. पण आपण आलेखाचं निरीक्षण जर या ठिकाणी केलं तर आपल्याला या आलेखात रेषा खालील या ठिकाणी खाली जाताना दिसत आहेत. दोघीच्या मध्ये बघा, इकडे लोकसंख्या वाढीचा दर आहे आणि इकडे वर्ष आहेत. 1960 नंतर ब्राझील देशामध्ये हा लोकसंख्या वाढीचा दर आपल्याला खाली खाली येताना दिसतोय. भारतातली परिस्थिती सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येईल. 1961 ते 71 थोडीशी वाढ आहे, त्याच्यानंतर 71 ते 81 हा स्थिर झाला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी हा जो आलेख आहे तो आपल्याला खाली खाली आलेला दिसतो. म्हणजे लोकसंख्या वाढ आपण इकडे एकीकडे म्हणतोय, मग आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडेल की लोकसंख्या वाढ होते, मग आलेखाच्या रेषा खाली का जात आहेत असा आपण या ठिकाणी विचार करू. मात्र रेषा जरी इथे खाली जात असल्या तरी याचा अर्थ लोकसंख्या कमी होत आहेत असा अजिबात नाही. तो फक्त वाढीचे प्रमाण आधीच्या दशकांपेक्षा कमी झालेला आहे असा हा आलेख आपल्याला इथे दाखवला जात आहे, दिसतो आहे. आपण लोकसंख्या वाढीचा हा जर आलेख बघितला तर लोकसंख्या वाढीचे प्रमाण ब्राझीलमध्ये बऱ्याचपैकी कमी झालेलं आहे. भारतात अजूनही तशी परिस्थिती नाही. 2001 ते 2011 भारतामध्ये हा जर भाग बघितला आपण तर इथे आलेख आपल्याला खाली आलेला दिसतो आहे. मात्र लोकसंख्या या 10 वर्षांमध्ये 18.2 कोटीने या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते. लोकसंख्येचं चौथं वैशिष्ट्य आहे आयुर्मान. आयुर्मान म्हणजे काय? आयुर्मान म्हणजे एखाद्या प्रदेशात
जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते, तो कालावधी म्हणजे सरासरी आयुर्मान होय. आपण भारतीय सरासरी 68 वर्ष जगतो, तर ब्राझीलमधील लोक सरासरी 75 वर्ष जगत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील आकृती क्रमांक 6.6 मध्ये आपल्याला लोकांचं सरासरी आयुर्मान जे आहे ते आपल्याला इथे सांगता येईल. बघा, इथे ब्राझील देशामध्ये 2016 साली या ठिकाणी 75 वर्ष लोकांचं आयुर्मान आहे सरासरी, तर तेच भारतामध्ये 2016 मध्ये 68 वर्ष इतकं सरासरी आयुर्मान आपल्याला दिसून येतं. 1960 ला भारतीयांचं आयुर्मान जे होतं ते भारतीयांचं आयुर्मान फक्त 41 वर्ष इतकं होतं आणि 1960 नंतर या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्याला हे आयुर्मान वाढत वाढत गेलेलं दिसून येतं. भारतात सरासरी आयुर्मानात वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि हे भारतीय समाजाच्या प्रगतीचं एक महत्वाचं लक्षण आपल्याला इथे सांगता येईल. भारतीय समाजामध्ये आरोग्यविषयक सुविधा वाढल्या, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झालेली दिसून आली आणि जीवनसत्वयुक्त मुबलक आहार भारतीयांना मिळू लागला, ज्याला आपण पोषण आहार असं म्हणतो, पोषक आहार म्हणतो, ते भारतीयांना मिळू लागला. म्हणून आयुर्मान जे आहे ते भारतीय लोकांचं आयुर्मान वाढलं. विकसनशील देशांमध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे, परंतु सामाजिक आणि आर्थिक विकासाबरोबर त्यामध्ये आपल्याला हळूहळू वाढ झालेली दिसून येते. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल या ठिकाणी साक्षरता. साक्षर म्हणजे काय, तर साक्षर म्हणजे अक्षर ओळख असणे म्हणजे साक्षर किंवा साक्षरता. सोप्या याच्यामध्ये आपण म्हणतो ज्याला लिहिता आणि वाचता येतं त्याला आपण साक्षर असं म्हणतो. भारत आणि ब्राझील या दोन देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण काय आहे ते आपल्याला इथे आलेखामध्ये दिसते. बघा, आकृती क्रमांक 6.7 मध्ये. या आलेखाचं निरीक्षण जर आपण केलं तर आपल्याला इथे लक्षात येईल की ब्राझील देशामध्ये 2016 सालामध्ये साक्षरतेचं प्रमाण होतं 92.6% इतकं. हेच 2016 सालामध्ये भारतात साक्षरतेचं प्रमाण आहे 72.2% इतकं. 1981 सालामध्ये भारतात साक्षरतेचं प्रमाण फक्त 40.8% इतकं आपल्याला दिसतं. हेच 1981 मध्ये ब्राझीलची जर तुलना केली तर ब्राझीलमध्ये हे प्रमाण 74.6% इतकं होतं. ब्राझील देशात देखील हे वाढत गेलेलं आपल्याला दिसतं. त्याच पद्धतीने भारतात साक्षरतेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि 1981 नंतर केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज आपल्याला 2016 मध्ये 72.2% इतकं साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या लोकसंख्येच्या संदर्भात आपण अभ्यास केला.